हे जे टीम लीडर लोक आहेत ज्यांना टास्क ठरवून दिलेला आहे आणि हे जे टीम लीडर आहेत मुलींची मुलाखत घेण्यापासून त्यांना नोकरीला कुणाला लावायचं, शिफारस कुणाची करायची, एकदा मुलगी नोकरीला लागली तर तिला माझ्यामुळे तुला नोकरी लागलेली आहे, त्या मुलींना परत कंपनीतून वेगवेगळे दबाव टाकून तुला कामावून काढून टाकेल, तिला समजा सुट्टी पाहिजे तर सुट्टी द्यायची का न द्यायची, दिली तर मग मी तुला सुट्टी दिली, त्या मुलींना वीकेंडला फिरायला घेऊन जायचं, वेगवेगळ्या रिसॉर्टला घेऊन जायचं, आता इकडे इमॅजिका सारखा आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं, असं ठरवून हे सगळं रेकॉर्डला आलेलं आहे. याच्या FIR सगळ्या झालेल्या आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं यांचं प्लॅन ठरलं, सर्व मुली तिकडे गेल्या नाही, चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं. 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ व्हायरल करेन किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय. एका मुलीला त्यातल्या असं निदर्शनास आलं की तिला मलेशियाला विक्री करण्याचं प्लॅनिंग पण या ग्रुपमधल्या मुलांनी केलेलं आहे. हे सगळे आता जे प्रकरण आहे ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. मुळामध्ये काही मुली जर समजा ड्युटीवर आल्या नाहीत तरी आईला फोन करायचे, ती काय बालवाडीत मुलगी आहे का, पहिलीत आहे का दुसरीत आहे, तुम्ही पालकांना फोन करताय, आईचे नंबर तुमच्याकडे कसे काय आले, आईना तुम्ही फोन करण्याचं कारण काय. हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध केलेलं आहे आणि IT सेक्टरमध्ये होतंय, एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये होतंय. यामध्ये सफी शेख, आसिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमोन, दानिश शेख, तोसिक अत्तार हे सगळे आरोपी आहेत. पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. पुण्यामध्ये जे HR आहे ती खरं तर हिंदू मुलगी आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टीला पाठबळ दिलंय. म्हणजे आता आमची मागणी पोलिसांच्याकडे हीच आहे की ह्याचे धागे दोरे जिथपर्यंत आहेत ती HR मुलगी आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिचा जर यामध्ये सहभाग असेल तर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मग हे महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्यांना पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. आणि मग आमची मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये जर संघटितपणे जर गुन्हेगारी झाली असेल तर मकोका अंतर्गत या सगळ्या ग्रुपवरती कारवाई झाली पाहिजे, लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता धर्मांतरण पण झालंय. यातला मी एक फोटो तुम्हाला दाखवतो. या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय. मी त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिकमध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे, परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि यांनी तक्रार पण दाखल केलेली आहे. मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे. आता या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय. FIR कॉप्या जर आपण वाचल्या तर FIR कॉपीमध्ये देवा धर्मांना शिव्या देणं, म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं. जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बोलतात अरे हे काय मताच्या राजकारणासाठी ही लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते. पण तशी परिस्थिती नाही. पुण्यामध्ये IT कंपन्यांमध्ये जी मुलं काम करतायत, ज्या मुली काम करतायत त्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांचा एक भाऊ म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. आज या 9 मुली समोर आले, आणखी काही मुली दबावात आहेत, त्यांची इमेज खराब होऊ नये, घरच्या लोकांना काय वाटेल,
तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.